हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं अनालिसिस करणार आहे. जसं की आपण परवा एक ट्रेड घेतलेला, तो अजूनही आपला होल्ड आहे. त्यात आपल्याला कमीत कमी 300 ते 350 300 ते 350 पिप्स आता कॅप्चर झाले. पण आपलं एक्स्पेक्टेशन आहे की थोडंसं ह्या लेव्हलला कसं सस्टेन करतंय बघून नंतर एक्झिट करायचं. तर ते जाऊ द्या. आपण आज गोल्डचं अनालिसिस करूया. आज आहे एन-एफ-पी. एन-एफ-पीमध्ये मार्केट काय मॅनिप्युलेशन करू शकते ते आपण जाणून घेऊया. का तर एन-एफ-पीमध्ये एक मोठी अपमूव येते. म्हणजे असं नाही की आपण न्यूजला ट्रेड करणार आहे. न्यूज ट्रेड आपण प्रॉपर अव्हॉइड करतो. न्यूजला ट्रेड करत नाही. न्यूज नंतर जो सेटअप बनेल त्यावर आपला ट्रेड असतो. पण आपण एन-एफ-पी प्रिडिक्ट करू शकतोय का? तर आपण त्याच्या अगोदर जर एखादा सिनेरिओ बनला म्हणजे 5, 5:30च्या दरम्यान, तर एक छोटी क्वांटिटीने ट्रेड करून आपण बघू शकतो की आपल्या डायरेक्शनला जाऊ शकतो का? आपण फक्त प्रेडिक्ट करू शकतोय. त्याच्या पुढं न्यूजवर डिपेंड राहते की न्यूज कशी आहे, त्याचा इम्पॅक्ट काय पडलाय मार्केटवर, ते सगळं ते ठरवते. तर गुड गुड मॉर्निंग. मी ऋतिक पवार आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो. जर आपण वीकली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर वीकली टाइम फ्रेमवर मार्केटनं डबल डोजी सिनेरिओ बनवला होता. डबल डोजी मीन्स रिव्हर्सलचं स्ट्रक्चर आणि मार्केटने एक्झॅक्टली रिव्हर्सल दाखवून मार्केटने ज्या पॉईंटपासून सपोर्ट घेतलेला प्रिव्हियसली त्याच पॉईंटपासून मार्केटनं आत्ता पण सपोर्ट घेतला आणि हा मी तुम्हाला सांगितलेलं की हा मेजर एक रेझिस्टन्स आहे की जो पुढे जाऊन सपोर्ट बनलाय. आता काय मुवमेंट होऊ शकते तर डबल डोजी बनवल्या. आपण डबल डोजी नंतर एक्सपेक्ट करू शकतोय की एक डाऊन मूव्ह येऊ शकते थोडी खालीपर्यंत. पण ही थोडंसं रिट्रेसमेंट आले आणि वर गेले. आता जर ह्यो सिनेरिओ आपण बघितला तर प्रिव्हियसली एकदा झालता मी आत्ताच बघितलेला कुठेतरी. हा जसं की हे पण बघू शकता का तर हा पण रेजिस्टन्स आहे आणि आता मार्केट रेजिस्टन्स एरियात आहे. हा का तर इथे डबल डोजेस झाल्या मार्केट थोडं खाली आलं आणि नंतर एक अपमूव्ह दिला. इथं नाही सपोर्टला आहे पण इथं पण एक बघा. जर म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं ना की मार्केट एक अपमूव्ह देऊ शकते इथून. पण मॅनिप्युलेशन झालंय सेलरचं आता इथं आणि एन-एफ-पीला आपल्याला असं वाटतंय की एक अपमूव्ह येऊ शकते. पण आपण एका साईडचा विचार करून नाही चालत का तर न्यूज प्रेडिक्ट करणे चुकीचं आहे. पण मुवमेंट प्रेडिक्ट कुठल्या साईडला जाऊ शकते हे आपण करू शकतो की मुवमेंट आता तरी मार्केटनं रिट्रेसमेंट केले, सपोर्ट बनवलाय आणि एक मुवमेंट चालू आहे की जी अपसाईडला जाऊ शकते ही आपल्याला वाटते 2400-2550 पर्यंत आपण एक एक्सपेक्टेड टार्गेट धरू शकतो. आता जर आपण डेलीत बघितलं तर डेलीत जर आपण मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केटनं एक्झॅक्टली ह्याच पॉईंटपाशी सपोर्ट बनवलाय आणि मार्केटनं EMA पण रिस्पेक्ट करत करत मार्केट अपसाईड मूव्ह द्यायला लागलंय. आता इथं जे सेलर ट्रॅप झालेले तर मार्केटमध्ये इथं दिसायला काय लागले की बायर्स स्ट्रॉंग झालेत. पण जर NFP ला मुवमेंट द्यायची असेल तर एक ट्रॅप तर ते बनवणारच. ते कोणताही ट्रॅप असू दे मग. इथं मार्केटमध्ये जर आपण आता स्ट्रक्चर बघायला गेलो तर मार्केट लोवर लो आपलं सॉरी हायर हाय स्ट्रक्चर बनवतं. त्यानंतर इथं लो स्ट्रक्चर बनलंय आणि मार्केट इथून आता वर आले. जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही, हा सॉरी हा लो हा हाय हा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत एक हायर हाय स्ट्रक्चर आपण कम्प्लीट म्हणू शकत नाही. आता आपण 4 मध्ये जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केटला हे एक रेजिस्टन्स पॉईंट आहे असा. आणि जर खालून आपण जर फिब लावली या मुवमेंटची तर मार्केट एक्झॅक्टली 38% रिट्रेसमेंट करून वर गेले. आता इथं 38% रिट्रेसमेंट करून वर गेले म्हणजे इथं बाहेरचं प्रेशर जास्त आहे. बाईंगचं प्रेशर जास्त आहे कशावरून? का तर मार्केटनं बघा जेव्हा जेव्हा मार्केटला एक अपसाईड मुवमेंट द्यायची असते म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा
बायर्स ज्या जास्त जास्त असतात तेव्हा ते जास्त रिट्रेसमेंट करत नाहीत. ते 38% किंवा त्याच्या वर किंवा थोडं खाली 50% वर 50 पण टच करत नाहीत आणि तिथून एक अपमध्ये येतात. का तर इथं बाहेरचं प्रेशर जास्त आहे आणि सेम सिनेरिओ इथं झाला. पण आज एन-एफ-पीत मॅनिप्युलेशन काय होते हे बघणं महत्त्वाचं आहे. आत्ता सध्याला तर सेलर म्हणजे सेलर आत्ता तरी मॅनिप्युलेशन झाले ते आणि बायर स्ट्रॉंग आहे तिथं आता. पण आत्ताचे 9:30 वाजले. अजून आपल्याकडं 4 हॉवरच्या कमीत कमी 10:30 नंतर इथं जर बघितलं आपण तर 2:30 10:30 1 अजून 2 कॅन्डल आपल्याला बघायचे आहेत 4 हॉवरच्या. म्हणजे ही एक ह्याच्यानंतरची एक. ती कशी मार्केटमध्ये फॉर्म होते आणि काय मॅनिप्युलेशन करते हे बघणं महत्त्वाचं आहे. 1 हॉवरमध्ये जर बघितलं तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले. पण आत्ता ज्या पॉईंटला मार्केट आहे तिथं मार्केटनं हाय न बनवता मार्केटनं आत्ता लो बनवलाय. ह्या लोला ब्रेक केलाय. म्हणजे आत्ता तरी इथं पण मार्केटचं स्ट्रक्चर बुलिशच आहे. जर आपण फ्लिप ड्रॉ केली तर हे बघा 38% पासून एक मुवमेंट येऊ शकते इथपर्यंत. इथं कसं मार्केट ट्रेड करतंय ती बघून एक आपण मुवमेंट प्लॅन करू शकतोय. आणि जर आपल्याला जर अशी मुवमेंट म्हणजे असं जर काय सिनेरिओ झाला, आता ही मार्केटचं स्ट्रक्चर आहे हायर हाय, हायर हाय. मार्केट इथं जाऊन नंतर हाय न बनवता जर इथं लो बनवला तर मग मजा येईल ट्रेड करायला. मग एक मुवमेंट आपण शार्प सेल बघू शकतोय. पण ही कधी 1 हॉवरच्या कॅन्डलवर हायर हायर न बनवता हायर लो बनवला तर एन-एफ-पीच्या अगोदर. पण एन-एफ-पीला आपण ट्रेड करायचं नाही. त्याच्या अगोदर जर 5 वाजता भेटला आपल्याला तर तो होल्ड करू. पण एन-एफ-पीला आपण ट्रेड करणार नाही. एन-एफ-पी नंतर 6:30ची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर मग आपण एक सेटअपवर ट्रेड करू किंवा त्याच्या अगोदर 6 बघू ते कुठल्या टायमिंगला आपल्याला भेटते त्यावर डिपेंड आहे ते. हे असं आपलं स्ट्रक्चर आहे. बाईंग पण येऊ शकते आणि सेलिंग पण येऊ शकते. पण जास्त चान्सेस आहेत की बाईंग येऊ शकते. पण इथं जर बायर्सना ट्रॅप केलं तर एक शार्प सेलिंग येऊ शकते. जी की मुवमेंट भरपूर मोठा फॉल येऊ शकतो. इथं जर आपला ट्रेड प्लॅन केला तर मग टार्गेट आपलं मिनिमम म्हणतोय मी हे राहील 2440. म्हणजे इथं जर आफ्टर एन-एफ-पी सेटअप आपल्याला भेटून जाते. असा आपला सिनेरिओ एन-एफ-पीचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.